सरांनी हा जो विषय घेतला, हाच विषय मी आज मी पूर्वी आळंदीला काही दिवस प्रशिक्षणासाठी असताना एक स्टोरी, म्हणजे आपण असं म्हणतो त्याला आपण स्टोरी म्हणू, पण तिथे कीर्तनकार जे काही महाराज लोक कीर्तनकार लोकांना घडवतात, तर त्यांनी ते कथा आणि कथानक सांगितलं होतं. तर त्या कथानकाचा आणि त्या कथेचा भाग म्हणून मी तुम्हाला एक भाग सांगतो की त्यांनी आम्हाला त्या वेळेला असं सांगितलं होतं की एक राज्य असतं, त्या राज्याचं XYZ नाव आहे. त्या राज्यामध्ये एक प्रथा चालत आलेली असते कित्येक पिढ्यांपासून, की त्या राज्यामध्ये जे लोक राहतात त्यातल्या कुठल्याही व्यक्तीच्या गळ्यामध्ये हत्तीच्या सोंडेची माळ पडणार, त्याने राजा व्हायचं. राजा झाल्यानंतर त्याने फक्त त्याच्या आयुष्याचे 20 वर्ष, किती वर्ष? फक्त 20 वर्ष त्याने राज्यकारभार बघायचा. 21व्या वर्षी त्याने वानप्रस्थ आश्रम म्हणजे जंगलात जाऊन राहायचं, अशी व्यवस्था त्या राज्याची होती. पण पूर्वंपार चालत आली होती, त्या प्रथेला कुठे तोड नव्हता. तर असं एक राजा गेला, 2 गेला, 3 गेला, 4 गेला, अशी घटना घडत क्रमाक्रमाने एक राजा थोडासा हुशार होता. त्याने काय केलं की त्याने त्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने त्या जंगलामध्ये त्याच्या स्वतःसाठी एक राजमहाल, त्याची जी काही व्यवस्था लागणार होती, नोकर चाकर, तिथं त्याच्या उत्पन्नाचे साधन, त्याच्या सेवेसाठी लागणारे नोकर चाकर, असं त्याला राहण्या खाण्यासाठी तेवढ्या वर्षासाठी जी काही मिळणारी गोष्ट आहे, ही व्यवस्था त्याने त्याच्या राज्यकारभार चालू असतानाच्या कालखंडात तिथे करून ठेवली. आणि जेव्हा त्याला 20 वर्षानंतर वानप्रस्थात जायची वेळ आली, तेव्हा तो अगदी हसत हसत, कारण बाकीचे सर्व राजे इथून मागचे कोणी रडत गेलं, कोणी काय करत गेलं, कोणी काय आकांत करत गेलं, पण तो मात्र अगदी हसत हसत अगदी अंबारीत बसून डुलत गेला. म्हणजे त्याला हे गोष्ट कळाली होती की मला पुढच्या माझ्या 20 वर्षासाठी किंवा पुढच्या लाईफसाठी मी काय केलं पाहिजे हे त्याने ठरवून ठेवलेलं होतं. म्हणजे त्याने स्वतःसाठी काय केलं पाहिजे हे त्याने त्या मोरल स्टोरीतनं सांगितलं.